आणि त्याप्रमाणे आपण इकडे कोकणात सुद्धा जाऊया। रत्नागिरीमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे। कोकणामधल्या जिल्हा परिषदांमध्ये विशेषतः रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणी कोणाचा दबदबा आणि कुठे कुठे युती आणि आघाडी व्हायची शक्यता आहे। आपल्यासोबत आमचा प्रतिनिधी सचिन देसाई आहे। सचिन, युती किंवा आघाडीची शक्यता कुठे दिसते? एकूण पक्षीय बलाबल कसं आहे? युतीचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये युतीमध्ये फारसं काही आलबेल नाहीये। शिवसेना आणि भाजप यांच्यातील संबंध गेल्या काही काळापासून चांगलेच ताणले गेलेत। हे दोन्ही पक्ष एकमेकांशी गेले काही काळ संघर्ष करतात। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजप हे दोघंही एकत्र येतील अशी सुतराम शक्यता नाहीये। त्यामुळे यातच भाजपाला गेल्या काही काळापासून जिल्ह्यामधली आपली ताकद आजमावायची आणि त्याचबरोबर आपली ताकद वाढवायची। त्यामुळे यावेळीही नगरपालिकेच्या निवडणुकीप्रमाणेच भाजपा स्वबळावर जाईल आणि शिवसेना आणि भाजप रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले पाहायला मिळतील। जी स्थिती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे ती स्थिती युतीच्या बाबतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही पाहायला मिळते। इथेही युतीमध्ये फारसं काही आलबेल नाहीये। मात्र या दोघांचा संघर्ष नारायण राणे यांच्या माध्यमातून काँग्रेसशी होतोय आणि या काँग्रेसची लढा करायचा असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल। हा अनुभव त्यांनी नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये घेतलाय। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथं शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढले त्या ठिकाणी त्यांना फटका बसला। त्यामुळे या निवडणुकीतून शहाणपणा घेऊन हे दोन्ही पक्ष राणेंच्या विरोधात काँग्रेसच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र येतील अशी अपेक्षा आहे। जी स्थिती युतीच्या बाबतीमध्ये आहे ती स्थिती आघाडीच्या बाबतीमध्येही कोकणामध्ये पाहायला मिळते। रत्नागिरी जिल्ह्यामध्येही काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातले संबंधही तितकेच ताणलेले आहेत। मात्र इथं राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद काँग्रेसच्या तुलनेमध्ये अधिक आहे। त्यामुळे निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला तुमच्या क्षमतेप्रमाणे जागा मागल्यास आपण एकत्र लढू असं यापूर्वी स्पष्ट केलंय। त्यामुळे जर काँग्रेसने योग्य जागांची मागणी केली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्हीही पक्ष रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या निवडणुकीमध्ये एकत्र जाऊ शकतात।